जानेवारी 12 राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि त्यांचे कार्य आजही तरुणांसाठी दीपस्तंभासारखे आहे. 2026 मध्ये आपण त्यांची 164वी जयंती साजरी करत आहोत. स्वामीजींच्या महान विचारांचा प्रसार करणे आणि देशातील तरुणांना राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरित करणे. स्वामी विवेकानंद तरुणांचे प्रेरणास्थान. स्वामीजींचा असा विश्वास होता की तरुण हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी तरुणांना दिलेले काही महत्त्वाचे संदेश खालीलप्रमाणे आहेत. उठा, जागे व्हा. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्हीच तुमच्या नशिबाचे निर्माते आहात. एकाग्रता, एकावेळी एकच काम करा आणि ते करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात ओता. निर्भयता, भय हाच सर्वात मोठा मृत्यू आहे. निर्भय व्हा आणि सत्याचा मार्ग धरा. स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत दिलेले भाषण इतिहासातील सर्वात प्रभावी भाषणापैकी एक मानले जाते. सुरुवातच इतकी हृदयस्पर्शी होती की त्यामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. त्या ऐतिहासिक क्षणाची काही वैशिष्ट्ये. विवेकानंदांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी केली. हे शब्द उच्चारताच 2 मिनिटे सलग टाळ्यांचा कडकडाट झाला. तिथे उपस्थित 7,000 लोकांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. कारण इतर वक्त्यांनी असे औपचारिक संबोधन वापरले होते, पण विवेकानंदांनी वापरलेल्या बंधू आणि भगिनी या शब्दांतून भारतीय संस्कृतीतील वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे ही भावना प्रकट झाली.